शहर के पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल की संकल्पना से प्रेरित ऑपरेशन थंडर के अंतर्गत और 26 जून अंतर्राष्ट्रीय नशा मुक्त दिवस के उपलक्ष्य में आज विनायकराव देशमुख हाई स्कूल और विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय के बच्चों को जन जागृति के लिए पैदल रैली का आयोजन किया गया था। इस रैली में नंदनवन पुलिस और लकड़गंज पुलिस की टीम मौजूद थी। खास बात यह है कि स्कूल के नेवी और आर्मी के 200 छात्र शामिल हुए। इस रैली में स्कूल के कुल 700 छात्र उपस्थित थे। इस ऑपरेशन थंडर का मुख्य उद्देश्य यह है कि नागपुर शहर को नशा मुक्त शहर बनाना है। इस रैली में छात्रों ने लेजिंग कर इस रैली का लुत्फ उठाया। इस अभियान के तहत छात्रों को यह समझा गया कि अम्लीय पदार्थ न केवल जीवन के लिए घातक है बल्कि समाज के लिए भी गंभीर खतरा है। नमस्कार, मी प्रमोद मारोडकर, विनायकराव देशमुख हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज लकड़गंज नागपूर। आमच्या शाळेला गेल्या 100 वर्षापासून एक परंपरा आहे आणि या शाळेची परंपरा अबाधित राहण्याच्या दृष्टीने, समाज जागृत होण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून एक ऑपरेशन थंडर ही मोहीम राबवण्यात आली। समाज सध्या नशेच्या आहारी किंवा ड्रग्स या आहारी जाताना दिसत आहेत आणि त्यामुळे स्लम एरियामध्ये, जसं आमच्या भागातला जो शाळेच्या परिसरातला जो परिसर आहे, कुंभारटोली, राजेंद्रनगर चौक वगैरे, तर या ठिकाणी आम्ही लोकांना जनजागृती करता एक रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। रॅलीमध्ये आम्हाला नंदनवन पोलीस स्टेशन आणि लकड़गंज पोलीस स्टेशन यांचं पण सहकार्य मिळालं। नंदनवनचे PSI आदरणीय श्री कोळी साहेब सुद्धा त्या ठिकाणी होते। आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री जयंतरावजी जोशी सर हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते। पोलीस विभागाचं आम्हाला खूप छान सहकार्य मिळालं आणि शाळेच्या जवळपास 1000 विद्यार्थ्यांपैकी आमच्या शाळेचे NCCचे, नेव्ही आणि आर्मी हे दोन्ही ट्रूपचे जवळपास 200 विद्यार्थी आणि इतर सर्व विद्यार्थी मिळून जवळपास 700 विद्यार्थी शाळेच्या रॅलीमध्ये उपस्थित होते। आता जाणीव करण्याच्या मागे महत्त्वाचं म्हणजे मूलभूत जागृती, म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणं अत्यंत आवश्यक आहे आणि या विद्यार्थ्यांना जागृत केल्यानंतर समाजापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे आमचा विद्यार्थी आहे आणि जनजागृती करून त्याची निश्चितच विद्यार्थी लोकांपर्यंत पोहोचून आपल्या घरी सुद्धा ते जागृती करू शकतात, समाजामध्ये जागृती करू शकतात आणि एक नशामुक्त भारत निर्माण होईल याची मला अपेक्षा आहे।